काहीच कसं नाही घेतलं तुम्ही त्यांचा नंबर पत्ता काहीतरी विचारायचं होतं ना त्यांना. हो कम ऑन तेजा, तुला आठवतं का मी एका फेक एजन्सी मध्ये पैसे भरले होते तेव्हा तू काय म्हणाली होतीस मला? माझी अक्कल काढली होतीस तू. हे बघ, मला त्या गोष्टीचा राग नाहीये, पण राधाच्या जीवाचा प्रश्न होता. उद्या बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं आपण? मी सांगते ना काय केलं असतं आपण. एकमेकींच्या तोंडाकडे बघत बसलो असतो फक्त. दुसरं काय होतं आपल्या हातात? नाही, तिने ना एवढी साधी काळजी का घेतली नाही ना मिठू, ते मी सांगते तुका. राधा आपल्या घरात आल्याच्या दिवसापासून बघते ना मी तेजाकडे. तेजाला राधा नकोशीच होती पहिल्या दिवसापासून. आणि आजपर्यंत तिने राधासाठी जे काही केलंय ना ते आपण तिका फोर्स केलंय म्हणून केलंय, तिच्या मनाविरुद्ध. तिका वाटतंय म्हणून एक साधी गोष्ट केलेली नाही तिने राधासाठी. काय गो आता का अशी बघतीयेस? एरवी तर तुझी जीभ चुरू चुरू चालत असते, मग आता का गप्प आहेस? बोल ना, उत्तर दे आमच्या प्रश्नाचं. इतकी कोरडी कशी काय गो तू तेजा? हो हो आहे मी कोरडी. मी अशीच आहे. मी भावना शून्य आहे. मला 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 सेन्स नसतो. मी स्वार्थी आहे. मी मीन आहे. मी फक्त स्वतःचा विचार करते. तुम्हाला काय वाटेल ते विचार करा, पण मी अशीच आहे. तुमच्यासारखं माझ्याकडे प्रेम नाहीये. मी कोणाची काळजी करू शकत नाही. मी इनसेन्सिटिव्ह आहे. मी 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 इमोशनल नाहीये. कारण माझं बालपण तुमच्यासारखं कधीच नव्हतं. माझं बालपण तुमच्या सगळ्यांपेक्षा खूप वेगळं होतं. माझी कधीच कोणी काळजी घेतली नाही. माझ्यावर कधीच कोणी प्रेम केलं नाही. मला कधीच कोणी माया दिली नाही. त्यामुळे मी ही कोणावर प्रेम नाही करू शकले. त्यामुळे हो मी आहे कोरडी. कळलं? झालं तुमचं समाधान? आहे मी कोरडी. आहे मी कोरडी.